जसा अजित पवार गट जेव्हा वेगळा झाला त्यांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खिरापती सारख्या ज्या गाड्या वाटल्या त्या 40 गाड्या आल्या कुठून, कोणाचा पैसा येतो? आणि तो पक्षाचा असू शकत नाही, कारण पक्षाकडे त्यांनी तेव्हाच ते शरद पवार गटातनं बाहेर पडले होते, तर तेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे पैसा असण्याची शक्यता अजिबात नव्हती. तर असं असताना हे जे पैशाची उधळण होते ना, तर तेव्हा मात्र इतका संताप होतो आणि कुठेतरी असं वाटतं की यांच्या विरुद्ध जर आता माझ्यासारख्याने पण लढणं सोडून दिलंय, तर जर आपण पूर्णपणे बंद केलं तर यांना आता विरोधी पक्ष उरलेला नाहीये. ते प्रत्येक विरोधी पक्षाच्या लोकांना गप्प करायला त्यांच्याकडे फाईल आहेत आणि माझ्यासारख्या लोकांना गप्प करायला सूरज चव्हाण सारखी त्यांनी माणसं पाळून ठेवलेली आहेत. आणि ते काय करतात, वाटेल ते आरोप करायचे. त्यांनी काय भाषा काय वापरली, रिचार्ज करणारी बाई, रिचार्जवर चालणारी बाई. म्हणून मी काल एका टीव्ही चॅनलवर त्यांना विचारलं, तुमच्या बायकोला कोणी म्हणाला रिचार्जवर चालणारी बाई तर तुम्हाला चालेल? तुमच्या मुलीला म्हणालं चालेल? तुमच्या आईला म्हणालेलं चालेल? फालतू माणसं नुसती. हे तुम्ही म्हणालात ना किती ठिकाणी गेलात, 65 देश मी फिरलीये, 65 देश. एवढे देश जेव्हा बघून पुन्हा इथे जेव्हा टचडाऊन होतो तेव्हा इतका राग येतो की आपल्या देशात पैसा कमी नाहीये, बिलकुल कमी नाहीये. महाराष्ट्राचं जे स्टेटचं बजेट आहे ना, तेवढं बजेट एका मोठ्या कंट्रीचं असतं, एका देशाचं असतं. आणि आपण त्याचं करतोय काय? पूर्ण विल्हेवाट लावून ठेवली आहे महाराष्ट्राची. भ्रष्टाचार म्हणजे खिरापती सारखा वाटतायत. पैसा कोणाचा पैसा आहे? तो माझ्या कराचा पैसा आहे. माझा जीव त्याच्यामुळे जळतो की मी जे 2 कोटी रुपये भरते कर म्हणून, त्याचा अपव्यय हे करतात, खिरापती सारखे वाटतात. मला ती जी योजना त्यांनी आणली आता, लाडकी बहीण योजना, त्या योजनेविरुद्ध मला काही नाही आहे. त्या लोकांनाच पैसे मिळावे म्हणूनच क्रॉस सबसिडाईज व्हावं म्हणूनच आमचे सारखे लोक जे चांगलं कमवतात ते कर भरतात. माझ्या घरात एक नळ आला, एक साधी टाईल जरी आली ना तर ती जीएसटी भरून टॅक्सचं बिल घेऊन येते. मी आता माझ्या घराचं मध्ये रेनोव्हेशन केलं तेव्हा मला तो दुकानदार म्हणायचा की मॅडम तुम्ही एवढा कर कशाला, तेवढा तुम्ही कॅशने दिलेत तर तुम्हाला कॅशने दिलेत तर तुम्हाला 28%, तेव्हा 28% जीएसटी होती, म्हणजे ते कमी पडेल तर तुम्ही कॅशने द्या. मी म्हटलं देणार नाही. 1 लाखाच्या बिलवर 28,000 मी मोजले का, ते हे देशासाठी जावे. बाकी आमच्याकडे 2,000 रुपयाच्या वर माझ्या कधी पाकिटात पैसे नसतात. आम्ही देतो ना, जे प्रधानमंत्री म्हणाले ना, त्यांचे भाजपचे एक उमेदवार करत नसतील पण ते आम्ही करतो. आमचे सगळं देणं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, जीपेनी करतो. कुठल्याही प्रकारे आमच्याकडे कॅश हा प्रकार होतच नाही. आमच्याकडे कोणाचे पगार म्हणा, माझ्याकडे माणसं आहेत त्यांची पगार म्हणा, सगळ्यांचे का तर जीपे का तर डायरेक्ट RTGS ने आम्ही पैसे डिजिटली ट्रान्सफर करतो.